आदिशक्ती, तीच नवदुर्गा. ती एक विचार आहे जी या सृष्टीला पूर्णत्व देते. तिच्या जन्माने घराला घरपण मिळतं. कधी मुलगी, कधी बहीण, कधी पत्नी, तर कधी आई. प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला विसरून इतरांसाठी जगते. तिच्या अस्तित्वाची वेल जशी बहरते तशी तिची माया वटवृक्षा परिछाया देते. चारी बाजूंना अन्यायाचा अंधार पसरला होता. स्त्रीचा सन्मान हे जिजाऊंचे संस्कार. या संस्कारातून शिवबाने दिला स्वराज्याला आकार. अशी ही माऊली जिने केवळ एका पुत्राला नाही तर एका युगाला जन्म दिला. परंपरेच्या आकाशगंगेत आपल्या 4 भावंडांसोबत ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ स्थान निर्माण करणारी एक तेजस्वी ज्योत म्हणजे संत मुक्ताबाई. केवळ आपल्या ज्ञानयोगी भावांची लाडकी बहीण नव्हती, तर प्रसंगी त्यांची आत्मिक शक्ती होती. मातृभूमी वाचवण्यासाठी मातृत्व जपत जिने ढालीऐवजी बाळाला पाठीवर बांधले, हाती तलवार घेऊन आपल्या लेकरासोबत अवघ्या मुलखाची ढाल बनवून जी रणांगणात उतरली, खूप लढी मर्दानी ती झाशीची राणी, खूप लढी मर्दानी ती झाशी
अशी चिरावी. भारी तुझ बिन संसारी जन्म मरणात पारी पडलो आता संकट जेव्हा भारतीय समाजात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला जात होता, तेव्हा महाराष्ट्राच्या या 2 स्त्रियांनी समाजाच्या विरोधात जाऊन शिक्षणाची ज्योत पेटवली. एक झाली भारतातील पहिली महिला शिक्षिका, तर दुसरी पहिली महिला डॉक्टर. दोघींनी आपल्या अतुलनीय धैर्याने आणि दृढ निश्चयाने समाजाची विचारसरणी बदलली आणि स्त्री शिक्षणाचे दरवाजे उघडले. गाण्याचं गाण दिलं त्यानं साडाचं रान झालं हर मातीच्या पोटात अस्मानाचं बळ माऊलीची लाज राखजी या सळसळत्या वादळाला उधार लख लख त्या वाळाचं जिला नाही लाभली आपल्या माणसांची छत्रछाया. तिने केली अनाथांवर निस्वार्थ माया. ती एक गाथा आहे मातृत्वाची. सिंधुताई अनाथांची आहे. कहाणी आहे बाई तुझ्या कर्तृत्वाची, तुझ्या शौर्याची, तू केलेल्या संस्कारांची, तू पेटवलेल्या ज्ञानज्योतीची, बंधन मोडून घडवलेल्या क्रांतीची, तुझ्या त्यागाची. तू आहे
आहेस म्हणून हे जग आहे, तुझ्या पायी हे विश्व तरले आहे, तुझ्या पायी हे विश्व तरले आहे. हात तुझा खे हाती, तूच तुझा रे साथी, पायात